जगद्गुरु भगवान श्रीमद आद्य शंकराचार्य स्वामी महाराज की जय। असे नुसते नाव जरी उच्चारले तरी आम्हा भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येतो आणि दोन्ही हात जोडले जाऊन केव्हा मस्तक नमवले जाते ते कळत देखील नाही। इतका या श्रेष्ठ प्रत्यक्ष शिवावतारी व अलौकिक अद्भुत विभूतिमत्वाचा पगडा आम्हा भक्तांवर आहे। शंकराचार्य हे हिंदू समाजातील सर्वोच्च आचार्यपद मानले जाते। आद्य शंकराचार्य हे एक हिंदू तत्वज्ञानी धर्मशास्त्रज्ञ होते, ज्यांना हिंदू धर्माचे सर्वात मोठे प्रवर्तक मानले जाते। आद्य शंकराचार्य हे तेजस्वी आध्यात्मिक प्रकाशाचे एक अद्भुत स्रोत होते। त्यांनी आपल्या ज्ञानाने संपूर्ण भारतभूमी प्रकाशित केली। त्यांनी अगदी लहान वयात महान कार्य केले होते। चला तर आद्य शंकराचार्यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया। केरळ राज्यातील कलाडी या गावामध्ये शिवगुरु आणि आर्यंबा या ब्राह्मण दाम्पत्यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला। वैदिक पंचांगानुसार ती तिथी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी म्हणजेच यंदा ही तिथी 2 मे 2025 रोजी आहे। आद्य शंकराचार्य हे 3 वर्षाचे असताना त्यांच्या पित्याचे निधन झाले। असे म्हणतात की त्यांच्या वाणीवर साक्षात देवी सरस्वती विराजमान होती। त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचे पालन पोषण केले। त्यावेळच्या परंपरेनुसार यज्ञोपवीत उपनयन संस्कार करून आद्य शंकराचार्यांना गुरुग्रही अध्ययनासाठी पाठवले। वयाच्या 8व्या वर्षी त्यांना वेद, पुराण, उपनिषदे, रामायण, महाभारत आदी ग्रंथ कंठस्थ होती। गुरूंची सेवा करून ते घरी परतले। नंतर त्यांनी संन्यास घेऊन गुरुच्या शोधार्थ निघाले। चालत चालत ते मध्य प्रदेश येथील ओंकारेश्वर येथे पोहोचले। तेथील श्री गुरु गोविंदपाद हे महायोगी अनेक वर्षापासून तपश्चर्या करत असल्याचे शंकराचार्यांच्या कानावर आले। त्यांच्याकडून शंकराचार्यांनी अद्वैत ब्रह्मज्ञान प्राप्त केले। त्यानंतर गुरु आज्ञेने ते काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी निघाले। मणिकर्णिका घाटावर त्यांनी अनेक दिवस निवास केला। त्या ठिकाणी सामान्य स्त्रीच्या वेशात येऊन आदिमाया आदिशक्तीने त्यांची परीक्षा घेतली। त्यांना काही काळाने लक्षात आले की ही स्त्री ही काही सामान्य स्त्री नाहीये। त्यांच्या तोंडून आपोआप मातृवंदनेचे स्तोत्र बाहेर पडले। आता शंकराचार्यांचे स्थान खूपच मोठे झाले होते। त्यांच्या ज्ञानाचा सागर रुंदावत होता। त्यात अद्वैतवाद, शुद्धाद्वैतवाद, विशिष्ट अद्वैतवाद आणि निर्गुण ज्ञानाबरोबरच सगुण साकार रूपाचीही आराधना एकाच वेळी होती। ज्ञान आणि भक्तीच्या मिलनाच्या भूमीवर अद्वैत ज्ञान हेच शेवटी लक्ष असल्याचे त्यांना लक्षात आले। त्यांनी शिव, पार्वती, गणेश, विष्णू अनेक स्तोत्रे रचली। शंकराचार्यांनी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हे तत्वज्ञान मांडले। त्यांनी शैव व वैष्णव हा वाद संपवण्याचे एक मोठे कार्य केले। त्यांनी 4 पीठांची स्थापना केली। 4 दिशेला 4 मठ स्थापन केले। द्वारका मठ, जगन्नाथपुरी मठ, शृंगेरी मठ आणि ज्योतिर्मठ अशी 4 पीठे नेमून त्यावर आपल्या 4 प्रमुख शिष्यांना त्या पीठात शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली। संपूर्ण देशाला एका सांस्कृतिक, धार्मिक, दार्शनिक, आध्यात्मिक व भौगोलिक एकतेच्या सूत्रात बांधले। आयुष्याचे नियोजन पूर्ण झाल्यावर वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी त्यांनी नश्वर देह सोडून ते परमात्म्यात लीन झाले। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।